पूर्ण स्वयंपाक झाला आणि आता जेवायला बसतो म्हटलं तर मुलगा म्हणाला, आई मला भगर खायची आहे. एक वेळ नवऱ्याने म्हटलं की मी हे नाही खाणार तर आपण चालवून घेऊ, पण मुलांनी म्हटलं तर मन कुठे ना कुठे तिथेच राहते की हा जेवणार नाही. मग काय शेवटी मन मारून ताट बाजूला ठेवून त्याच्यासाठी घेतली भगर करायला. आणि आमच्यासाठी आज मसाले भात, कढी आणि पोळी केले होते. आमच्याकडे मसाले भात राहिला की भाजी करायची गरज नसते. यांच्याकडे मसाले भात सोबतच हे लोक पोळी खातात. आमच्याकडे आधी तर माझ्या माहेरी कधी असं खात नव्हते. आता यांच्यासोबत राहून राहून मला सुद्धा ती सवय झाली आहे का. मग मुलांनी मस्त भगर खाल्ली आणि आम्ही सुद्धा जेवण करून घेतले. या किराणामध्ये शेंगदाणे बिलकुल छान आले नव्हते, पूर्ण असे बेकार निघाले होते. तर ते थोडे उन्हामध्ये बाहेर वाळू टाकायला ठेवले होते. त्यानंतर आम्ही थोडं बाहेर निघालो तर भूषण म्हणाला मला चप्पल घ्यायची आहे. तर म्हटलं चल घराजवळच बघून बघूया छान मिळते की नाही. पण त्यांनी बघितल्यावर त्याला बिलकुल नाही आवडले आणि स्वरासाठी पण बघितल्यावर त्याला इतके काही खास नाही वाटले. तर तो म्हणाला असू दे आपण उद्या मार्केटमध्ये जाऊ तर तिथेच बघूया. मग का समोरच सोडाचे शॉप होते तर आम्ही एक एक ग्लास सोडा एन्जॉय केला. असा होता आजचा दिवस.